मुसळधार पाऊस पडतो आहे मुंबईभर उपनगरामध्ये आणि या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसलेला आहे। भांडूप विक्रोळी दरम्यान ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। मध्य रेल्वेवर काही लोकल थांबवल्या गेल्या आहेत। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेकडून सातत्याने अनाउन्समेंट सुरू आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय। भांडूप विक्रोळी दरम्यानची ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। लोकल जिथेच्या तिथे थांबून आहेत। त्यामुळे जे कोणी रेल्वेने आता घरी निघालेले असतील त्यांनी काळजी घ्या, संयम ठेवा किंवा रोड मार्गे जाता येईल का याचा प्रयत्न करा। आमचे प्रतिनिधी अजित मंडरे यांना विचारूया। अजित, खोळंब झालाय मध्य रेल्वेचा, अनेक ट्रॅक्सवर पाणी आहे, काय अपडेट? सुवर्णा, साधारणपणे संध्याकाळी 6 ते 7 नंतर जो मुसळधार पाऊस आला, या पावसामुळे रेल्वेला चांगलाच फटका बसलेला आहे। आपण जर पाहिलं तर चांदूरमार्ग असेल, नाहूर असेल, भांडूप आणि विक्रोळी या 4 रेल्वे स्थानकादरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते ट्रॅकवर साचलेलं आहे। दृश्यामध्ये आपण जर पाहिलं तर काही रेल्वे प्रवाशांनी आपले दृश्य पाठवलेले आहेत, त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की भांडूप आणि विक्रोळी दरम्यान एक लोकल थांबवलेली आहे आणि दुसरी लोकल जी आहे ती बऱ्याच वेळानंतर मार्गस्थ झालेली आहे आणि ती लोकल सुटल्यामुळे लोकांनी एकच जयघोष केलेला आहे। यामुळे पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचणं म्हणजे घाटकोपर ते ठाणे या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे। यामुळे बऱ्याच लोकल जे आहेत त्या आता भरपूर उशिराने धावत आहेत। त्यामुळे तू म्हटलीस त्याप्रमाणे जे चाकरमानी आहेत ते घरी जाताना त्यांनी सर्व लोकल व्यवस्थित आहेत का किंवा त्यांना व्यवस्थित लोकलमध्ये जायला मिळतंय का, याच पद्धतीने रोड मार्ग जो आहे याचा त्यांनी मार्ग स्वीकारावा का याबद्दल देखील विचार करावा। लोकांना अलर्ट करणं हे आपलं काम आहे आणि त्या दृष्टीने हे दृश्य आपण दाखवून लोकांना दाखवू शकतो की ज्या पद्धतीनं पाणी साचलंय ते लवकरच उतरावं, पण यामुळे रेल्वे सेवा जी आहे ती पूर्णपणे प्रभावित झाली आहे। अगदी बरोबर अजित, तुम्ही मार्गदर्शन करताय की आपण काय नेमकी परिस्थिती ट्रॅकवर आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय। घाबरवण्याचा हा विषय नाही, पण 4 वाजल्यापासून पाऊस सुरू आहे। मुसळधार पाऊस मुंबई आणि उपनगरामध्ये पडतो आहे। त्यामुळे अनेक ठिकाणांहून आपल्यापर्यंत बातम्या येत आहेत की वेगवेगळ्या सखल भागामध्ये पाणी साचलंय। तसं भांडूप ते विक्रोळी दरम्यान ट्रॅकवर पाणी साचलंय। रोड मार्गाने जर जाता आलं घरी तर बघा, अन्यथा काही वेगळी व्यवस्था जिथे आहात त्याच्या आजूबाजूला कोणी नातेवाईक राहत असतील तर तिथे काही वेगळी व्यवस्था राहण्याची करता येते का ते बघा। अन्यथा याचीही तयारी ठेवा की वाट बघावी लागेल, पाणी ओसरेल लवकरच आणि मग तुम्ही आपल्या घरी जाऊ शकाल। पण ही भांडूप आणि विक्रोळी दरम्यानची दृश्य आहेत। भांडूप स्थानकावर ट्रॅकवर आत्ता किती पाणी आहे ते बघता येईल आपल्याला। त्यामुळे ट्रेन्स पुढे जात नाहीयेत, मध्य रेल्वे प्रभावित झालेली आहे। साधारण 4-4:30च्या दरम्यान आपण जर बाहेर खिडकीतून बघाल तर अक्षरशः काळोख पसरलेला होता। म्हणजे 7 वाजता 8 वाजता जसं चित्र असतं रस्त्यावरचं तसं दृश्य होतं। इतका दाटून आलेला होता पाऊस आणि 4-4:30 नंतर जो पाऊस सुरू झालेला आहे तो आत्तापर्यंत संततधार पडतोच आहे। काही ठिकाणी पाऊस थांबतो, पुन्हा सुरू होतो, पण जेव्हा बरसतो तेव्हा मुसळधार बरसतो आहे। 4 दिवस मुंबई उपनगरामध्ये, पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला होता। त्याप्रमाणे वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस कोसळतो आहे। पावसाची ये-जा सुरूच आहे आणि 4 वाजल्यानंतर तर मुंबई उपनगर, त्यानंतर पुणे याच्या वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे। मध्य रेल्वे प्रभावित झालेली आहे। अनेक लोकल्स थांबवल्या गेलेल्या आहेत कारण ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। कुर्ला सायन भाग असेल, भांडूप विक्रोळी दरम्यानचा भाग असेल, ठाण्यामधल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। उपनगरांमधल्या काही भागांमधून ही बातमी येते की वेगवेगळ्या परिसरात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे काळजी घ्या। आपण निश्चित स्थळी जाणार असाल तिथे जाताना काय परिस्थिती आहे याचा थोडासा अंदाज घ्या, आढावा घ्या आणि मग ऑफिसमधून बाहेर पडा किंवा घरातून कुठे बाहेर पडत असाल तर तेही विचारपूर्वक काळजीपूर्वक बाहेर पडा। हा परतीचा पाऊस आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही, चुकीचं ठरणार नाही, पण पडतोय तो मुसळधार पाऊस पडतो आहे। घाटकोपर रेल्वे स्थानकाची दृश्य आपल्याला दिसतायत। आधी आपण भांडूप रेल्वे स्थानक बघत होतो, ट्रॅकवर पाणी होतं आणि आता ही घाटकोपर रेल्वे स्थानक
परिसरातली दृश्य जे रोज घाटकोपरमधून प्रवास करतात, मेट्रोने प्रवास करतात किंवा घाटकोपरला उतरून अंधेरी किंवा वेगवेगळ्या परिसरात जातात, तर त्यांना हा परिसर परिचयाचा असेल। ही व्हॅन जाताना तुम्ही बघाल, पोलिसांची ही व्हॅन किती पाणी आहे त्याचा अंदाज तुम्हाला त्यावरून येईल। साधारण गुडघाभर पाणी तर घाटकोपरच्या स्टेशन परिसरामध्ये आहेच आहे। भांडूप विक्रोळीच्या ट्रॅकवर पाणी साचलंय। घाटकोपरच्या बाहेरचा भाग जो स्टेशनला अगदी लागून भाग आहे तिथेही पाणी साचलेलं आहे। अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आपण बघतो आणि ही जी दृश्य आपल्याला दिसतायत आत्ता, ही मोबाईलमधून काढलेली दृश्य आहेत, अंधेरी सबवेची दृश्य आहेत। जसाही मुसळधार पाऊस मुंबईत पडला, लगेच अंधेरी सबवे भरतो आणि वाहतुकीसाठी बंद होतो। आपण आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रणाली, आपण मुंबईतली वेगवेगळी दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय, मग तो ट्रॅकचा भाग असेल, घाटकोपरचा बाहेरचा भाग असेल, अंधेरी सबवे असेल, अनेक भागात पाणी साचलंय आणि इकडे धोधो पाऊस पडतोय। अगदी खरं आहे, अपेक्षित नसताना इतका मोठा पाऊस मुंबईमध्ये झालेला आहे। खरं तर परतीच्या पावसाची ही सुरुवात आपण म्हणत होतो, पण आज मात्र मुंबईनं अक्षरशः पावसाने अक्षरशः मुंबईला झोडपून काढलेलं आहे। विशेषतः चाकरमानी जे घरी जाणारे आहेत त्यांचे आज हाल होताना दिसत आहे। भांडूप असेल, कुर्ला असेल, हे जे लो लाईन भाग आहे या भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे रेल्वे जी आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे। मध्य रेल्वे थोडासा फटका हार्बर लाईनला बसलेला आहे आणि दृश्यमानता कमी असल्यामुळं वेस्टर्न लाईन सुद्धा थोडी धीम्या गतीनं चालती आहे, परंतु सगळ्यात मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे मध्य रेल्वेला आणि त्यामुळे चाकरमान्यांचे विशेषतः घरी जाणारे हाल होत आहेत असं आपल्याला एकूण बघायला मिळत आहे। रस्ते वाहतूक सुद्धा थोडी धीम्या गतीनं झालेली आहे, कारण अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि पाऊस आता जातोय असं वाटत असताना कुणीही साधारणपणे छत्री किंवा रेनकोट आपल्या बरोबर घेत नव्हते आणि त्यात अचानक इतका मोठा पाऊस आल्यामुळं आज मुंबईकरांची अक्षरशः दाणादाण पावसानं उडवली असं म्हणायला हरकत नाहीये। नक्की, धन्यवाद प्रणाली माहिती दिल्याबद्दल। अंधेरी सबवेचा भाग, साऊथ मुंबईमधला बहुतांश भाग, घाटकोपरचा स्थानक परिसर बाहेरचा भाग, त्याबरोबर भांडूप विक्रोळीच्या दरम्यानचा ट्रॅकचा भाग, अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि रेल्वे स्थानकांवर ही अशी गर्दी बघायला मिळते। जे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेची ही दृश्य एका बाजूला एका विंडोमध्ये तुम्ही बघताय वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि दुसरीकडे दादर स्थानकावरची दृश्य। दादर स्थानकावर थोडी गर्दी दिसते। दादर स्थानक हे कायमच गजबजलेलं असतं, पण चाकरमानी जे घरी जाणारे थोडे उशिरा निघतात, 8, 8:30, 9च्या दरम्यान, त्यांना या गर्दीला सामोरं जावं लागतंय। पावसामुळे रस्ते पाण्यात गेलेले आहेत। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेची दृश्य आणि साऊथ मुंबईची दृश्य आणि रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी साचलेलं आहे, ती देखील दृश्य आपण बघतोय। त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर सुद्धा प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते। मुंबईतले, दक्षिण मुंबईतले वेगवेगळे भाग जिथे पाणी साचलंय रस्त्यावर, पावसामुळे रस्ते पाण्यात गेलेले आहेत आणि रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी साचलेलं आहे। मुंबईमध्ये 4-5, 4:30-5 वाजल्यापासून जो काही मुसळधार पाऊस सुरू झालाय, ज्याला आपण पाऊस लागणं म्हणतो, तसा पाऊस जो लागलेला आहे तो काय आत्तापर्यंत थांबलेला नाही आहे। पावसाने काही उसंत घेतलेली नाही आहे, कमी अधिक प्रमाणात पडतोय, कधी रिपरिप, कधी रिमझिम, कधी मुसळधार, धोधो। भांडूप विक्रोळीमध्ये ट्रॅकवर पाणी साचलंय, त्यामुळे मध्य रेल्वे प्रभावित झालेली आहे। मध्य रेल्वे अत्यंत धीम्या गतीने जाते। काही मध्य रेल्वे काही वेळासाठी काही गाड्या तर बंदही कराव्या लागतात। बघा, हळूहळू मध्य रेल्वे पुढे जात असताना, पाण्यातूनच पुढे सरकत असताना ही दृश्य प्रेक्षकांनी काढली आहेत आणि ती आपल्यापर्यंत पोहोचली आहेत। खाली जर तुम्ही बघाल, हा व्हिडिओ मोबाईलमधनं काढलाय, त्यामुळे खाली जर तुम्ही बघाल, दरवाजातनं खाली पाणी दिसतंय आपल्याला आणि दृश्यमानता सुद्धा कमी आहे, कारण अजूनही मुसळधार पाऊस बरसतोच आहे, त्यामुळे दाट धुकं सुद्धा आहे, दृश्यमानता कमी आहे। ही रेल्वे ट्रॅकवर पाणी असलेली दृश्य, भांडूप, दादर अशा वेगवेगळ्या परिसरातली दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। ट्रॅकवर थांबलेली गाडी आहे, पुढे जात नाहीये कारण ट्रॅकवर खूप पाणी आहे। मुंबई, ठाणे उपनगर अशा वेगवेगळ्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचीच दृश्य आपण बघतो आहोत।
मी ब्रिज कॅन्डील आहे, तुम्ही बघताय पाणी किती तुंबलेलं आहे. बापरे, एवढं पाणी तुंबलंय. बापरे, एकदम सांभाळून चला. बघताय प्रचंड पाणी तुंबलेलं आहे ब्रिज कॅन्डीला. अरे बापरे, हे सगळं पाणी ब्रिज कॅन्डीला मेन रोडला तुंबलेलं आहे. अरे बापरे, आता समुद्रासारखंच पाणी चाललंय. एक मिनिट थांब रे, एक मिनिट. एक्सक्यूज मी, थांब दे. मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांकरता बातमी आहे. भांडूप रेल्वे स्थानक नव्हे, तळं साचलेलं आहे. हे याला तळं म्हणता येईल, हे भांडूप रेल्वे स्थानक वाटतच नाहीये. भांडूप रेल्वे स्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहे. रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे इथून पुढे ट्रेन जात नाहीयेत. मुंबईकडे येणाऱ्या किंवा मुंबईहून तिकडे जाणाऱ्या भांडूपपर्यंतच पोहोचू शकतायत. अक्षरशः नदी वाहती असं वाटतंय. पावसाचं पाणी आहे. मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांकरता ही मोठी बातमी आहे. भांडूप रेल्वे स्थानक परिसरामध्ये प्रचंड पाणी साचलेलं आहे. साधारण 4:30-5 नंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि अनेक सखल भागांमध्ये पाणीही साचलेलं आहे. इंदापुरातील गलांडवाडीमध्ये वीज कोसळलेली आहे. वीज कोसळतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत. कडुलिंबाच्या झाडावर वीज कोसळली. डाळिंबाच्या बागेच्या निगराणीकरता लावलेल्या सीसीटीव्हीत वीज कोसळतानाची दृश्य कैद झालेली आहेत. अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत. इंदापुरातल्या गलांडवाडीमध्ये वीज कोसळलेली आहे आणि वीज कोसळतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. कडुलिंबाच्या झाडावर वीज कोसळली आणि डाळिंबाच्या बागेसाठी लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये ही वीज कैद झालेली आहे.